हॅलो एव्हरीवन. आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अल्फा ट्युटोरियलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आय होप की हे लेक्चर तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल, या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि लाईक कराल. आणि जर आपल्याला हवा तो सपोर्ट भेटला तर आपण आपल्या चॅनल थ्रू एक स्पेसिफिक अशा नोट्सही प्रोव्हाइड करणार आहेत. तर ह्या चॅनलला सपोर्ट करण्याचं, सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. सो लेट्स स्टार्ट आवर फर्स्ट लेक्चर, जे आहे क्लास 8चा फर्स्ट चॅप्टर, लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ह्या चॅप्टरमध्ये आपण लिव्हिंग वर्डची क्लासिफिकेशन कशी करायची, त्यानंतर मायक्रोब्स काय आहेत, त्याचा क्रायटेरिया काय आहे, काय गरज आहे क्लासिफिकेशनची, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये डीपली स्टडी करणार आहोत. तर सुरू करूया. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं त्यांची डायव्हर्सिटी किती वाईडली ते स्प्रेड झालेले आहेत, त्यानंतर त्याची क्लासिफिकेशन कशी आहे, त्याचे नीड काय आहे. तर फर्स्ट म्हणजे क्लासिफिकेशनची नीड काय आहे, का करत असतो आपण क्लासिफिकेशन. आता बघा, इथे एक पॉईंट दिलेला आहे आपल्याला. अकॉर्डिंग टू 2011 census, around 87 millions of species of a living organism are found on the earth, including land and sea. ठीक है? To study such a vast number, it is essential to divide them into the groups or subgroups. तर जवळपास 80 मिलियन स्पेसिस एवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला 2011मध्ये भेटले होते. आता हा नंबर जो आहे तो खूप मोठा आहे आणि जर याची आपल्याला स्टडी करायची असेल तर फर्स्ट म्हणजे त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करणं हे खूप जास्त गरजेचं असतं, की ह्या ॲनिमल्सला व्यवस्थित त्यांच्या ग्रुपमध्ये क्लासिफाय करणं, त्यांना डिव्हाइड करणं, त्यानंतर ते कोणत्या ग्रुपमध्ये पडतात म्हणून त्यांचे सब ग्रुप्स पाडणं हे खूप जास्त गरजेचं असतं. तर काय आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, एक्झॅक्ट क्लासिफिकेशन काय असते. सो this is a process of dividing living organism into groups and subgroups. It's called biological classification. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ही अशी एक प्रोसेस आहे की ज्यात आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिव्हाइड करतो ग्रुपमध्ये आणि सबग्रुपमध्ये. तर त्या प्रोसेसला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणत असतो. होप की तुम्हाला समजलंच असेल की क्लासिफिकेशन काय आहे, त्याच्या नीड्स काय आहे. तर मग आपण नेक्स्ट जाऊया. रॉबर्ट हार्डिंग विक्टर हे सायंटिस्ट होते की ज्यांनी ह्या ऑर्गॅनिझमचं पहिले क्लासिफिकेशन केलं होतं. तर क्लासिफिकेशन करताना त्यांनी काही क्रायटेरिया तिथे मांडलेले होते, की पहिला जो क्रायटेरिया होता की कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल ऑर्गॅनिझम, त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, देन लाईफस्टाईल अँड लास्ट वन इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप. त्यांच्यामध्ये ह्या क्रायटेरियामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम बसतात हे त्यांनी मध्ये सांगितलेलंच होतं. ते आपण आता क्लासिफिकेशन जी आहे की एक्झॅक्ट कोणत्या प्रकारची क्लासिफिकेशन त्यांनी केली होती ते आपण बघू नेक्स्ट स्लाइडमध्ये. बघा, अशा प्रकारे त्यांनी क्लासिफिकेशन ही केलेली होती, ज्यात ग्रुप्स होते सेल नेचर, देन सेल ऑकरन्स, मोड ऑफ न्यूट्रिशन, लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. तर बघा, सेल नेचर पहिला जो ग्रुप आहे सेल नेचर म्हणजे सेलचं नेचर कसं आहे, ती युकॅरियोटिक आहे का प्रोकॅरियोटिक आहे. जर ती प्रोकॅरियोटिक असेल तर तिच्या सेल न्यूक्लियस किंवा मग जो सेल ऑर्गेनेलिज आहेत ते प्रेझेंट नसतील. त्यानंतर जी युकॅरियोटिक आहे त्यात न्यूक्लियसही प्रेझेंट असेल आणि सेल ऑर्गेनेलिजही प्रेझेंट असतील. सेल न्यूक्लियस मीन्स व्हॉट, की जो सेंटरमध्ये असतो. न्यूक्लियस कुठे असतो, सेलच्या सेंटरमध्ये असतो. आणि जे सेल ऑर्गेनेलिज असतात ते सेलचे ऑर्गन्स असतात. इन शॉर्ट, जसे आपल्या बॉडीचे ऑर्गन्स असतात की नाही, ज्यांचे व्हायचल काही फंक्शन्स असतात, एक स्पेसिफिक फंक्शन्स करत असतात ते, तसंच सेल ऑर्गॅनिजचे पण स्पेसिफिक फंक्शन्स असतात. सो नंतर सेल ऑकरन्स म्हणजे जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यात सेल किती आहेत. जर एकच सेल असेल तर त्याला आपण म्हणत असतो युनिसेल्युलर. तो ऑर्गॅनिझम कोणता आहे मग, युनिसेल्युलर आहेत की ज्यात एकच सेल प्रेझेंट आहे. आणि जर एकापेक्षा जास्त सेल त्या ठिकाणी प्रेझेंट असतील
किंवा मग दोनापेक्षा जास्त सेल त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तर अशा ऑर्गॅनिझमला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणत असतो. लक्षात आलं तुमचं काय आहे युनिसेल्युलर, काय आहे मल्टीसेल्युलर? समजलं? तर आता मला कमेंटमध्ये एक्झाम्पल टाकायचे आहे. युनिसेल्युलर ॲनिमल्स कोणते आहेत, ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कोणते, तर याचं कमेंटमध्ये मला एक्झाम्पल टाकायचे आहेत तुम्ही. आता मोड ऑफ न्यूट्रिशन, की जो ॲनिमल आपण स्टडी करतोय त्याचा न्यूट्रिशन घेण्याचा मोड कसा आहे, कोणत्या प्रकारे ते न्यूट्रिशन घेत आहे. आता जर सपोज ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक हे 2 सबग्रुप्स पडतात मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये. आता ऑटोट्रॉपिक्स मीन्स व्हॉट, की जे स्वतःचं फूड स्वतः बनवत आहे, जसे की प्लांट्स काय करतायत, स्वतःचं फूड स्वतः बनवत आहे. पण इकडे हेट्रोट्रॉपिक्स काय करताय, ते ऑटोट्रॉपिक्सवरती डिपेंड आहेत किंवा मग इतर ॲनिमल्सवरती ते डिपेंड आहे. इतर ॲनिमल्सपासून ते न्यूट्रिशन्स घेत आहेत. समजलं तुम्हाला काय असतं प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक समजलंच असेल तुम्हाला. जर तुम्हाला वाटला तर ह्या क्लासिफिकेशनचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट. बघा आता त्या सायंटिस्टने काय केलं होतं, रॉबर्ट हार्डिन विक्टरने, त्यांनी काय केलं होतं की त्याचसोबत त्यांनी काही 5 किंगडम क्लासिफाय केले होते. ते 5 किंगडम कोणते कोणते होते मग, की किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमेलिया. हे असे 5 किंगडम त्यांनी क्लासिफाय केलेले होते. किंगडम मोनेरामध्ये कोणते होते मग, की जे प्रोकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक, हे डीपली आपण स्टडी करणारच आहे. किंगडम प्रोटिस्टामध्ये कोणते होते, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉपिक, हे सर्व त्याच्यात येणारे ऑर्गॅनिझम आहेत. तर बघा आता आपल्याला समजतंच की किंगडम फंगाय म्हटल्यावर नंतर त्याच्यात फंगी येतील, फंगाई जे काही ऑर्गॅनिझम असतील. त्यानंतर किंगडम प्लांटी म्हटल्यानंतर प्लांट्स आठवतं की नाही आपल्याला, म्हणजेच काय की यामध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्लांट्स असतील. किंगडम ॲनिमेलिया, ज्यात ॲनिमल्स असणार आहेत. समजलं? आता यांचा डीपली स्टडी आपण स्टेप बाय स्टेप करणारच आहे. सो नेक्स्ट जाऊया. पहिला जो आपला किंगडम आहे तो कोणता आहे, किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा बिलॉंग्स टू द प्रोकॅरियोटिक फॅमिली. किंगडम मोनेरा हा प्रोकॅरियोटिक फॅमिलीशी बिलॉंग करतो. म्हणजे जे काही किंगडम मोनेरामध्ये येणारे ऑर्गॅनिझम असणार आहेत ते प्रोकॅरियोटिक असतील. प्रोकॅरियोटिक काय आहे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, त्यामुळे मला कमेंट करायचे आहेत की कोणते कोणते ॲनिमल्स हे प्रोकॅरियोटिक असतात. आता बघा, द ऑर्गॅनिझम बिलॉंग टू धिस किंगडम डू नॉट कंटेन अ ट्रू न्यूक्लियस. यात येणारे जेही ऑर्गॅनिझम असतील त्यात न्यूक्लियस प्रेझेंट नसेल. त्यानंतर धीस आर द ओल्डेस्ट नोन मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन अर्थ. म्हणजे खूप जुने ऑर्गॅनिझम्स आहेत हे. ऑल द टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्ल्यूड इन द किंगडम मोनेरा. जे पण काय बॅक्टेरियाज, ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत ते ह्या किंगडममध्ये येतात. कोणत्या किंगडममध्ये, किंगडम मोनेरामध्ये. नेक्स्ट आता बघा, कॅरेक्टरिस्टिक बघण्याआधी तुमच्या बुकमध्ये एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, बरोबर. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे की तुम्ही ड्रॉपर घ्यायचा, ड्रॉपरमध्ये कर्ड किंवा बटर मिल्क हे फिल करायचं, त्यानंतर ते ड्रॉप वाईज एका स्लाईडमध्ये टाकायचं. 1-2 ड्रॉप टाकायचे ग्लास स्लाईड्समध्ये, त्यानंतर ती धुवून घ्यायची आणि मायक्रोस्कोपमध्ये त्याला ऑब्झर्व करायचं. आता मायक्रोस्कोपमध्ये जो तुम्हाला दिसणार आहे कर्ड किंवा बटर मिल्क घेतल्यानंतर जो ऑर्गॅनिझम दिसणार आहे तो ऑर्गॅनिझम असतो तो म्हणजे किंगडम मोनेरामधला. जो काही ऑर्गॅनिझम दिसतो तुम्हाला तो ऑर्गॅनिझम किंगडम मोनेरामधला असतो. तर तो कसा असणार आहे मग, की ऑल ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. म्हणजे जे पण काही ऑर्गॅनिझम किंगडम मोनेरामध्ये येतील ते ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असतील, एकच सेल त्यांच्यात प्रेझेंट असेल. दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. ते एक तर ऑटोट्रॉपिक असतील किंवा हेट्रोट्रॉपिक असतील. म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे असतील किंवा मग दुसऱ्यांच्या फूडवरती डिपेंड असतील. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनेलिस. ही प्रोकॅरियोटिक सेल आहे ज्यात न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गॅनेलिस प्रेझेंट नसतील. आता हे त्याचं एक्झाम्पल आहे. पहिला कोकस, डायप्लोकोकस. ठीक आहे, डायप्लोकोकस आहे, 2 आहेत तिथे डायप्लोकोकसमध्ये. त्यानंतर
2 असल्यामुळे तिथे डायप्लोकोकस म्हणतो आहे आपण. ठीक आहे. आता खाली बघा बॅसिलस वगैरे, हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. तर नेक्स्ट बघा, हा किंगडम मोनेराचा एक स्ट्रक्चर आहे. किंगडम मोनेराचं एक्झॅक्ट कसा दिसतो किंगडम मोनेरा, त्याचं बघा कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर बघायला भेटतं आपल्याला, बरोबर, की ज्यात एक सेल वॉल प्रेझेंट आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. हे असं स्ट्रक्चर आहे किंगडम मोनेराचं. आणि जर किंगडम मोनेरामधला आपण जर ऑर्गॅनिझम मायक्रोस्कोपमध्ये बघितला तर या ठिकाणी सॅल्मोनेला टायफी आपण घेतलेला आहे आणि त्याची रिअल मायक्रोस्कोपिक इमेज आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये किंगडम मोनेरा दिसतात. जो सॅल्मोनेला टायफाय आहे तो या ठिकाणी दिसतो, ज्याच्यामुळे आपल्याला टायफाय होतो की नाही तो ह्याच ऑर्गॅनिझममुळे आपल्याला होत असतो. सो आय होप की हे लेक्चर तुम्हाला आवडलंच असेल. आता जे बाकीचे जे किंगडम आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लासिफाय आणि त्याची डीपली स्टडी करणारच आहे. सो जाण्याआधी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. थँक्यू.